नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरतीमधील ग्रामसेवक या पदासाठी विचारण्यात आलेले प्रश्न पाहणार आहोत. तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला, डीजी यात्रा सुविधा मिळवणारे कोणते विमानतळ ईशान्येतील पहिले विमानतळ ठरले आहे? डीजी यात्रा सुविधा मिळवणारे कोणते विमानतळ ईशान्येतील पहिले विमानतळ ठरले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, गुवाहाटी विमानतळ. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, UIDAIचे अर्धवेळ अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? UIDAIचे अर्धवेळ अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, नीलकंठ मिश्रा यांची. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, अंतर्वक्र आरशामुळे अनंत अंतरावर असलेल्या वस्तूची प्रतिमा नाभीवर कोणत्या आकाराची दिसते? अंतर्वक्र आरशामुळे अनंत अंतरावर असलेल्या वस्तूची प्रतिमा नाभीवर कोणत्या आकाराची दिसते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, खूपच लहान. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, वाऱ्याची गती व वेग मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? वाऱ्याची गती व वेग मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, यानोमीमीटर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस कधी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 12 जून या दिवशी आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस साजरा केला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, चुनखडीस खूप उष्णता दिली असता कोणता वायू बाहेर पडतो? चुनखडीस खूप उष्णता दिली असता कोणता वायू बाहेर पडतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, कार्बन डायऑक्साईड. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, चुंबकाची चुंबकीय शक्ती सर्वात जास्त कुठे असते? चुंबकाची चुंबकीय शक्ती सर्वात जास्त कुठे असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, दक्षिण ध्रुव व उत्तर ध्रुव. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, सतीबंदीचा कायदा कोणाच्या काळात झाला? सतीबंदीचा कायदा खालीलपैकी कोणाच्या काळात झाला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, लॉर्ड बॅटिंग. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, जागतिक जल सप्ताह 2023 केव्हा साजरा करण्यात आला आहे? जागतिक जल सप्ताह 2023 खालीलपैकी केव्हा साजरा करण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 20 ते 24 ऑगस्ट. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणत्या देशाने भारताच्या जनऔषधी केंद्र मॉडेलचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला आहे? खालीलपैकी कोणत्या देशाने भारताच्या जनऔषधी केंद्र मॉडेलचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, इंडोनेशिया या देशाने. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, सामाजिक न्याय दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा करतात? सामाजिक न्याय दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा करतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 26 जून या तारखेला सामाजिक न्याय दिन साजरा करतात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रात एकूण किती महसूल विभाग आहेत? महाराष्ट्रात एकूण किती महसूल विभाग आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 6. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 16 खालीलपैकी कोणत्या शहरांना जोडतो? राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 16 खालीलपैकी कोणत्या शहरांना जोडतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, निजामाबाद ते जगदाळपूर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली? गडचिरोली या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 26 ऑगस्ट 1982 साली. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, भयंकर तापट या अर्थाचा अलंकारिक शब्द कोणता आहे? भयंकर तापट या अर्थाचा अलंकारिक शब्द कोणता आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, जमदग्नीचा अवतार. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, आपल्या तोंडाद्वारे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात? आपल्या तोंडाद्वारे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, वर्ण. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, मराठी भाषेत एकूण किती स्वर आहेत? मराठी भाषेत एकूण किती स्वर आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, मराठी भाषेत एकूण 12 स्वर आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18, मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषेतून विकसित झाली आहे? मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषेतून विकसित झाली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, संस्कृत आणि प्राकृत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19, भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, व्याकरण.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी उत्तरातील गटाबाहेरचे उत्तर कोणते आहे? खालीलपैकी उत्तरातील गटाबाहेरचे उत्तर कोणते आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, शल्य. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21. भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, मिलिंद. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी पर्यायी उत्तरातून पूर्वरूप संधी ओळखा. खालीलपैकी पर्यायी उत्तरातून पूर्वरूप संधी ओळखा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, चांगलेसे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. पर्यायी उत्तरात कोणता शब्द तद्भव नाही? पर्यायी उत्तरात खालीलपैकी कोणता शब्द तद्भव नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, झोप हा शब्द. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही? खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, वधू या शब्दाचे सामान्य रूप होत नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. पिपीलिका या शब्दांमधील अशुद्ध शब्द ओळखा. पिपीलिका या शब्दांमधील अशुद्ध शब्द ओळखा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, माशी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी गटाबाहेरील शब्द कोणता आहे? खालीलपैकी गटाबाहेरील शब्द कोणता आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, अर्णव. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. पर्यायी उत्तरातून मराठी उपसर्ग लागून तयार न झालेला शब्द कोणता आहे? पर्यायी उत्तरातून मराठी उपसर्ग लागून तयार न झालेला शब्द कोणता आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, दरसाल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. कोणत्या शास्त्रज्ञाने सिद्धांत हा मांडला की सूर्य हा मालिकेच्या केंद्रस्थानी आहे? कोणत्या शास्त्रज्ञाने सिद्धांत हा मांडला की सूर्य हा मालिकेच्या केंद्रस्थानी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, कोपर्निकस. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही? खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, वधू या शब्दाचे सामान्य रूप होत नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. नियोजन मंडळाची स्थापना कधी झाली? नियोजन मंडळाची स्थापना खालीलपैकी कधी झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, ऑगस्ट 1950 या वर्षी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31. ज्या समासात पहिले पद क्रियाविशेषण असते त्यास कोणता समास म्हणतात? ज्या समासात पहिले पद क्रियाविशेषण असते त्यास कोणता समास म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, अव्ययीभाव समास. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32. शामरावांनी विश्वासला बैदुल दिले या वाक्यातील विधेयपूरक कोणते? शामरावांनी विश्वासला बैदुल दिले या वाक्यातील विधेयपूरक कोणते आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, विश्वासला. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33. खालीलपैकी सामान्य रूप न होणारा शब्द ओळखा. खालीलपैकी सामान्य रूप न होणारा शब्द ओळखा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, फोटो. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. लाडू या शब्दाचे सामान्य रूप ओळखा. लाडू या शब्दाचे खालीलपैकी सामान्य रूप ओळखा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, लाडवा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. खालील शब्दांपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा. खालील शब्दांपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, मन हा शब्द. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. चांगला मुलगा परीक्षेत पास होतो या वाक्याचा विशेषणाचा प्रकार ओळखा. चांगला मुलगा परीक्षेत पास होतो या वाक्याचा विशेषणाचा प्रकार ओळखा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, अधिविशेषण. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37. पानोपाणी अमृत सिंपित उषा हसते या वाक्यातील काव्यरस ओळखा. पानोपाणीत अमृत सिंपित उषा हसते या वाक्यातील काव्यरस ओळखा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, शांत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. त्रटाको या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. त्रटाको या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, कजाग बायको. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण आहेत? आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, केशवसूत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. भाकरी या शब्द मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आला आहे? भाकरी हा शब्द मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, कानडी या भाषेतून. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41. घरी या शब्दाची विभक्ती कोणती आहे? घरी या शब्दाची खालीलपैकी विभक्ती कोणती आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, सप्तमी.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 42. मुलांनी शिस्तीत चालावे या वाक्यातील प्रयोग ओळखा. मुलांनी शिस्तीत चालावे या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, भावे प्रयोग. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43. गजानन या शब्दाचा समास ओळखा. गजानन या शब्दाचा खालीलपैकी समास ओळखा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, अव्ययीभाव समास. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. जो अभ्यास करील तो उत्तीर्ण होईल या वाक्याचा प्रकार कोणता. जो अभ्यास करील तो उत्तीर्ण होईल या वाक्याचा प्रकार कोणता. तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, मिश्र वाक्य. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45. लक्ष्मीकांत या शब्दाचा समास ओळखा. लक्ष्मीकांत या शब्दाचा समास ओळखा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, बहुव्रीही समास. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. कपिला षष्टीचा योग येणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. कपिला षष्टीचा योग येणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, दुर्मिळ संधी मिळणे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. कवितेचे रस किती आहेत. खालीलपैकी कवितेचे रस किती आहेत. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 9 रस. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48. तलाव या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द ओळखा. तलाव या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द ओळखा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, तडित. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. तू माझे ऐकलेस हे बरे झाले या वाक्याचा प्रकार ओळखा. तू माझे ऐकलेस हे बरे झाले या वाक्याचा प्रकार ओळखा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, मिश्र वाक्य. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. मी परत येतो या वाक्याचा भविष्यकाळ करा. मी परत येतो या वाक्याचा भविष्यकाळ करा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, मी परत येईल. यासाठी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.